वड्यांचा किती वेगवेगळे प्रकार आहेत ना. बटाटा वडा, साबुदाणा वडा, मिक्स डाळींचा वडा, दही वडा. तर त्यातला माझा फेवरेट आहे दही वडा. म्हणूनच आज मी आली आहे बँड्राच्या एल्कोमध्ये आणि आता इथे मी मस्त दही वडा खाणार आहे. पण त्याचबरोबर आज मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे वडे दाखवणार आहे. म्हणजे या पावसाळ्यामध्ये आपण जे नेहमी खातो ते वडे सोडून इतर पद्धतीचे वडे सुद्धा तुम्ही घरी ट्राय करू शकाल. यासाठी आम्ही खूप वेगवेगळ्या वड्यांचा असा हा वडा स्पेशल एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलोय. चला तर मग सुरुवात करूया या एपिसोडला. वा 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 वा, हा आलेला आहे माझा एल्कोचा दही वडा. त्याच्यावरती डाळिंबाचे दाणे, काजू वगैरे असं मस्त गार्निशिंग केलेलं आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये बुंदी पण आहे. त्यामुळे दही बुंदी आणि दही वडा असा 2 in 1 आस्वाद मला इथे घेता येणार आहे. पण वडा म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो अर्थातच बटाटा वडा. म्हणजे बटाटा वडा हा वड्यांचा अनभिषिक्त सम्राट आहे आणि त्याला कोणीच चॅलेंज करू नाही शकत. त्याच्यामुळे आजच्या या एपिसोडची सुरुवात सुद्धा आपण आपल्या पारंपरिक बटाट्या वड्याने करूया. मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रामध्ये मस्त पाऊस पडतोय आणि या पावसाळ्यामध्ये आपल्याला नक्कीच चटपटीत खमंग असं काय काय खाण्याचं नक्कीच मूड करतो आणि त्यासाठीच आम्ही चवदार चविष्टमध्ये वडे स्पेशल घेऊन आलेलो आहे. मस्त पावसामध्ये गरम गरम वड्यांचा आस्वाद घेणं हे तर आपलं ठरलेलंच असतं आणि असाच एक वेगळ्या प्रकारचा वडा खाण्यासाठी मी आलेली आहे विटीच्या आराममध्ये. इथे उपवासाचा बटाटा वडा मिळतो आणि त्याची चव आहे ती खूप वेगळी आहे. तोच खाण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि तुम्ही ऑर्डर करणार आहे आणि खाऊन तुम्हालाही सांगणार आहे की तो कसा आहे. सध्या बाहेर मस्त पाऊस पडतो आणि माझे गरमागरम वडे आलेले आहेत. हा आहे उपवासाचा बटाटा वडा आणि हा आपला नॉर्मल जो बटाटा वडा असतो तोच. आणि दोघांची मी टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे. हा मस्त दिसायलाच एवढा छान आहे आणि उपवासाचा बटाटा वडा म्हटल्यावरती नक्कीच खूप वेगळा आहे. राजगिऱ्याच्या पिठापासून ह्याचं जे वरचं कवर आहे ते बनवलेलं आहे आणि आतमध्ये आपला जो बटाटा असतो तो आहे. त्याच्यासोबत मस्त खोबऱ्याची चटणी दिली आहे. खूप छान आहे. आपण जी उपवासाची बटाट्याची भाजी बनवतो नेहमी त्याच प्रकारची वेगळ्या प्रकारची भाजी इथे आहे आणि त्याच्यावरती राजगिऱ्याच्या पुऱ्या वगैरे करतो ते पीठ याला लावलेलं आहे. त्यामुळे मस्त टेस्ट येते. थोडीशी मिरची असल्यामुळे यामध्ये छान थोडा तिखटपणाही आहे. त्यामुळे ते खूप अप्रतिम लागतं. हा तर झाला उपवासाचा बटाटा वडा. पण आरामची खासियत असलेला हा बटाटा वडा जो आहे आपला, जो आपण नेहमी खातो, इथे आल्यानंतर हा खाण्याचा चान्स मी नक्कीच सोडू शकत नाही. त्यामुळे मी हाही टेस्ट करणार आहे. ह्या बटाटा वड्यासोबत मिळणारी ही कोथिंबिरीची जी चटणी आहे ना ती बेस्ट असते. खूप छान आहे. तुम्ही जर CST स्टेशनच्या बाहेर आलात तर समोरच तुम्हाला हे आराम हे हॉटेल दिसेल. अगदी छोटं आहे पण खूप स्वच्छ आहे. गेली 75 वर्ष म्हणजे जवळजवळ यांची 3री पिढी आता हे सगळं चालवते आहे. आणि इथे आल्यानंतर राईट साईडलाच त्यांचं किचन आहे आणि ते किचन एवढं स्वच्छ आहे म्हणजे आपलं एकदम घरच्यासारखं जेवण जेवल्यासारखी इथे प्रत्येक पदार्थाची चव आहे. या वड्यांसोबतच म्हणजे वेगवेगळेही मराठमोळे पदार्थ मिळतात. म्हणजे आपण जनरली आलो तर CST सारख्या भागामध्ये आपल्याला असे मराठमोळे पदार्थ पाहणं थोडं कठीण आहे. पण इथे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतरच आपल्याला हे हॉटेल आहे त्यामुळे इथे दिवस रात्र खूप गर्दी असते. अगदी लांबून लांबून लोक इथे येतात आणि या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतात. त्यामुळे मी पण इथे आले आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती ताव मारते. खूपच सुंदर आहे. म्हणजे वडे तर सुंदर आहेतच, त्यासोबत हे जी खोबऱ्याची चटणी देतात ती पण खूप अप्रतिम आहे. या गरमागरम वड्यांचा आस्वाद असं चमच्याने वगैरे नाही, हातानेच घेतला तर खूप छान येतो. खूप छान आहे.
हे तर झाले वडे, पण ह्याचसोबत इथे झुणका भाकर आहे किंवा व्हेज पुलाव आहे. उपवासात जर तुम्ही वेगवेगळे पदार्थ पाहिले तर थालीपीठ आहे किंवा साबुदाणा वडा, हा उपवासाचा बटाटा वडा आहे. असे वेगवेगळे पदार्थ इथे आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपण बाहेर जनरली हॉटेलमध्ये वगैरे गेल्या तर उडुपी हॉटेल म्हणजे जिथे साऊथ इंडियन डोसा उत्तप्पा आपल्याला जिथे मिळतं ते तर प्रत्येक ठिकाणीच मिळतात, पण हे असे मराठमोळे जे पदार्थ आहेत आपले ते फार रेअरली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही या आणि नक्की या पदार्थांचा आस्वाद घ्या, ते खूप छान आहेत. कॅमेरामॅन राम दुबेसह मी स्मरदा वाघुले, ABP माझा, मुंबई. बटाटा वड्याबरोबरच उपासाचा बटाटा वडा सुद्धा आपण पाहिला. पण खरंच जर उपासाच्या दिवशी आपल्याला वडा खायचाच असेल तर त्यासाठी एकच पर्याय आणि तो म्हणजे साबुदाणा वड्याचा. मला स्वतःला कुरकुरीत खरपूस असा तळलेला साबुदाणा वडा प्रचंड आवडतो. तुम्हालाही जर तो आवडत असेल तर चला साबुदाणा वडा मिळण्याचं एक मस्त ठिकाण पाहूया. आजच्या वडे स्पेशल भागात आत्ता आपण बघणार आहोत एक मस्त खुसखुशीत साबुदाणा वडा. माझ्या मागे तुम्ही बघताय तर हे आहे मुलुंड पूर्व रेल्वे स्थानक आणि इथेच रेल्वे स्थानकाच्या शेजारीच आपण जाणार आहोत साबुदाणा वडा खायला समर्थ टी सेंटरमध्ये. एका चहाच्या दुकानात साबुदाणा वडा कसा, तर 1968 साली हे चहाचं दुकान इथे याच ठिकाणी सुरू झालं आणि 2004 पर्यंत इथे फक्त चहा आणि कॉफीच मिळत होतं. पण 2004 सालानंतर इथे नाश्त्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आणि पोळी भाजी केंद्र सुद्धा सुरू झालं आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस झाला तो साबुदाणा वडा. हा फेमस साबुदाणा वडा आज आपण खायला जाणार आहोत आतमध्ये. तसे साबुदाणा वडा म्हटलं तर तो सगळीकडेच मिळतो, पण या साबुदाणा वड्याचं वैशिष्ट्य काय तर हा तोडल्यावर आपल्याला दिसेल. असा तोडतानाच असा एक खुसखुशीत आवाज जो येतो ना असा तो आलेला आहे आणि तोडल्यानंतर आपण बघू शकतो की त्याच्या आतपर्यंत तो साबुदाणा वडा शिजलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा बाहेर साबुदाणा वडा खातो तेव्हा तो असा थोडासा चामट असतो, थंड असतो, पण हा साबुदाणा वडा गरम आहे, आतून शिजलेला आहे. तोडतानाच त्याचा खुसखुशीत असा आवाज येतोय. खाताना कसा लागतो तो आपण बघूया. अप्रतिम. बाहेरच्या साबुदाणा वड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकण्याचं प्रमाण तसं फार ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. या साबुदाणा वड्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातलेला आहे. हे त्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. म्हणूनच तो आतमधून चिकट नाही आहे आणि दुसरी गोष्ट मंद आचेवर शिजवल्यामुळे तो तेवढा छान लागतोय, खुसखुशीत लागतोय, शिजलेला लागतोय. या साबुदाणा वड्यासोबतच इथे एक नारळाची चटणी सर्व केली जाते आणि ही चटणीसुद्धा आपल्याला तशी तिखट आणि गोडचं प्रमाण जसं असतं एकत्र केलेलं तशीच ही आहे. मुळात काय तर घरची चव जर तुम्हाला अनुभवायची असेल तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे. इथला साबुदाणा वडा जसा फेमस आहे तसंच अगदी पहिल्यापासून स्थापनेपासून हा चहासुद्धा खूप फेमस आहे आणि या चहासोबतच गप्पा मारायला आपल्यासोबत समर्थ टी सेंटरचे पार्टनर अनुराग गोडबोले आपल्यासोबतच. नमस्कार. आणि सगळ्यात आधी मला सांगा या साबुदाणा वड्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय वैशिष्ट्य आहे तुमचं या साबुदाणा वड्याचं की लोक लांबून इकडे येतात? बरोबर. बेसिकली कसं आहे, साबुदाणा वडा करताना त्याच्या आतलं जे मटेरियल असतं त्याच्याच बरोबरीने तो आपण कसा बांधतो आणि कसा तळतो हे तिन्ही फॅक्टर्सला तेवढंच महत्त्व आहे. काही लोक काय करतात की वडा बांधताना गोल करतात आणि मग तो तळतात. तेव्हा काय होतं, तुम्ही वडा बाहेरनं जो आहे तो ब्राऊन होतो, आतमध्ये तो कच्चा राहतो. फोडल्यानंतर आतलं सारण सगळं बाहेर. आमच्याकडे स्पेशालिटी अशी, आम्ही साबुदाणा वडा थोडासा चपटा करतो आणि सोडताना तो आधी मिडियम फ्लेमवरती सोडतो आणि मग स्लो फ्लेमवरती कुक करतो, जेणेकरून त्याचा बाहेरचा जो रंग आहे तो जास्त काळा होत नाही आणि आतनं सुद्धा तो पोटातनं प्रॉपर शिजतो. आणि बाकी सारण जे आहे त्याच्यामध्ये आमचं सगळं हे प्रमाणाने मोजलेलं असतं. म्हणजे साबुदाणा भिजवताना त्याचं माप, भिजल्यानंतरचं माप,
त्याच्यामध्ये घालायचं साखर, मीठ, जिरं इथपासनं सगळं मोजलेलं असतं. इव्हन नारळाची जी चटणी असते तर किती नारळ आहे त्या प्रमाणाने किती मीठ घालायचं, किती साखर घालायची हे सुद्धा मोजून घातलेलं असतं. अच्छा. इव्हन मिरचीसुद्धा आम्ही तोडून बघतो, साधारण तिखटपणा मिरचीचा प्रत्येक वेगवेगळा असतो, त्या हिशोबाने मिरचीसुद्धा आम्ही मोजून घेतो. आणि इव्हन साबुदाणा वड्याचा जो गोळा आहे प्रत्येक गोळा हा आम्ही वजन काट्यात मोजून मगच तो वळला जातो. म्हणजे तुम्ही रँडमली कुठलाही वडा उचलला तरी त्या वड्याचं माप हे सारखंच असेल. आता हा जो साबुदाणा वडा आहे हा साधारण किती ग्रॅमचा असतो? हा 60 ग्रॅमचा. 60 ग्रॅमचा. अगदी नक्की. अगदी 100%. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे चहा. हे सुरूच झालं मुळात चहापासूनच दुकान. तर तेव्हा काय काय होतं इथे? सुरुवातीला फक्त चहा आणि कॉफी हे दोनच पदार्थ मिळायचे. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मुलुंड 1968 साली माझ्या आजोबांनी जेव्हा चालू केलं तेव्हा बाहेर चहा पिणं ही कन्सेप्टच तेव्हा अस्तित्वात नव्हती. सो मुलुंडमध्ये पहिलं चहाचं दुकान हे आमचंच होतं आणि सकाळी 5:30ला तेव्हाही उघडायचं. आजही सकाळी 5:30 वाजता दुकान उघडतं. सो जे लोक नोकरीला जाणारे आहेत किंवा जे बॅचलर्स आहेत ते लोक सुरुवातीला इथे येऊन चहा पिऊन पुढे जायचे. आता आमच्याकडे पोळी भाजी असते, ब्रेकफास्ट आयटम्स असतात. तो बरेचसे लोक येतात, चहा पितात, ब्रेकफास्ट करतात, पोळी भाजीचा डबा पार्सल घेतात आणि ऑफिसला. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर जरूर या आणि हे सगळं नक्की टेस्ट करा. कॅमेरामन राम दुबेसह अर्पिता विद्वांस, ABP माझा, मुंबई. चवदार चविष्टमध्ये आता घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा ABP माझा. वड्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये साऊथ इंडियन वड्यांचा उल्लेख केलाच पाहिजे. साऊथ इंडियन वड्यांमध्ये मेदूवडा हा आपल्याला अतिशय आवडणारा आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातलाच असा एक प्रकार आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण त्याचबरोबर आणखीन एक अतिशय चविष्ट व्हरायटी म्हणजे डाळींचा वडा. चला आज आपण हा डाळींचा वडा पाहूया. पावसाळा जसा सुरू झाला तसं डॉक्टर्सने कितीही सांगितलं की यावेळेस जरा जपून खा, या सीझनमध्ये खाताना विचार करा, तळणीचे पदार्थ खाऊ नका. पण तुमच्या आमच्यासारखे खवय्ये हे अजिबात डॉक्टरांचं ऐकणार नाही हे मला माहिती आहे. आणि त्यासाठी आजचा चवदार चविष्टचा स्पेशल एपिसोड आहे जो वडा स्पेशल आहे. आणि अर्थातच वड्याचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. वडे वेगवेगळ्या कुझिनमध्ये, वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीमध्ये तयार होत असतात. आणि माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे साऊथ इंडियन फूड. साऊथ इंडियन फूडमधला अगदी प्रसिद्ध आपल्याला माहितीच आहे तो म्हणजे मेदूवडा. आणि दुसरा जो प्रकार असतो तो दाल वडा. दाल वडा सहसा सगळीकडेच असं मिळत नाही आणि पण त्याची चवसुद्धा खूप वेगळी असते. टिपिकल साऊथ इंडियन चव म्हणजे दाल वडा तुम्हाला अगदी चाखायला मिळेल. आता मी आलेली आहे माटुंग्यामधल्या प्रसिद्ध ठिकाणी अय्यप्पम इडली स्टॉल, जो सकाळी 8 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत इथे कायम गर्दी असते. इथे तुम्हाला गरमागरम असे साऊथ इंडियन पदार्थ मिळतील. आणि आज अर्थातच वडा स्पेशल एपिसोड आहे त्यामुळे मी सुद्धा अय्यप्पम इडली स्टॉल जरी असला तरी तिथले वडा चाखणार आहे. भैया एक दाल वडा और एक मेदू वडा देना. दाल वडा आणि मेदू वड्याचं एक पीसच घेतलाय. बघूयात जसं लागेल तसं इथे आपण घेऊ शकतो. या ठिकाणी हे जरी मी 2 पदार्थ खात असले तरी इथे वरती तुम्ही जर यांचा मेनू कार्ड बघितला तर किती असंख्य अशा व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील. डोस्याचे असंख्य प्रकार, नंतर उत्तप्पाचे असंख्य प्रकार, यामध्ये अगदी ऑथेंटिक सुद्धा आहे. आणि अक्षरशः इथे मी बघितलं तो म्हणजे पिझ्झा उत्तप्पा सुद्धा मिळतो. त्यामुळे खूप वेगळे प्रकार मिळतात, खूप वेगवेगळे टेस्टचे प्रकार मिळतात. पोंगल असो, उपमा असो किंवा दालवडा असो, खूप छान छान प्रकार मिळतात. आता मी अर्थातच हा दालवडा टेस्ट करते. पावसाळ्यातला हा माझा पहिला वडा आहे त्यामुळे खूप छान वाटतं हे खाताना हे बघूनच. आणि अर्थातच ही जी चटणी आहे, साऊथ इंडियन जेव्हा तुम्ही ऑथेंटिक खात असाल तिथे सांबार असतो, ही नारळाची चटणी असते जी पांढऱ्या रंगाची असते आणि ही लाल चटणी ज्याची थोडीशी आंबटसारखी चव असते पण ती खूप छान लागते. अर्थातच मेदूवडा सहसा सगळीकडेच खायला मिळतो, नाश्त्याचा पदार्थ म्हणून याच्याकडे आपण बघतो. पण दालवडा सगळीकडेच मिळत नाही. दालवड्याचं एक वैशिष्ट्य असतं की हा जरा कुरकुरीत असतो. त्यामुळे कुरकुरीत खायला ज्यांना आवडतं, असं मऊ मऊसर ज्यांना आवडत नाही
त्यामुळे कुरकुरीत अशी एक वेगळी चव हवी असेल तर हा नक्कीच छान ऑप्शन आहे. आता या दाल वड्याच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं, हे चण्याची डाळ आहे आणि हे तयार करताना याच्यात आलं, मिरची, नंतर मसालाही घातले जातात चव येण्यासाठी. आणि ही डाळ जी असते ती अशी जरा भरडी दळली जाते, पूर्णपणे बारीक अशी पेस्टसारखी केली नाही जात आणि त्यामुळेच त्याचा कुरकुरीतपणा आपल्याला दिसतो. आणि ती कुरकुरीत तळल्यानंतर खूप छान कुरकुरीत अशी त्याला टेस्ट येते. मस्त. पावसाळ्यातला पहिला वडा आणि तो पण इथला. दाल वडा आहे, सोबत गरमागरम मेदू वडा आहे. या मेदू वड्याचा पण हा खरा आकार. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कधीही तुम्ही आलात तरी हे दोन्ही गरमागरम खायला मिळतील. अर्थातच मेदू वडा आपण बरेचदा खातो आणि याची आतमधून सुद्धा बघा एकदम असे ताजे ताजे आहेत. बरेचदा तुम्ही जर शिळे खाल्ले तर ते तोडतानाच तुम्हाला लक्षात येतं की ह्याचं जरा शिळं बॅटर आहे, पण इथे तुम्हाला अगदी गरमागरम आणि छान खायला मिळेल. या पावसाळ्यात नक्कीच जपून खा. मात्र अर्थातच आपण खवय्ये आहोत, त्यामुळे वेगवेगळे पदार्थ चाखायला हवे. सीझननुसार वेगवेगळे पदार्थ खायचे असतील, तळणीचे पदार्थ विशेषतः खायचे असतील आणि तेही साऊथ इंडियन, तर या ठिकाणी यायला अजिबात विसरू नका. याचं तुम्ही कॉम्बिनेशनही करू शकता. आता मी दाल वडा आणि मेदू वडा घेतला आहे, याऐवजी तुम्ही इडली घेऊ शकता. दाल वडा इथला खूप छान आहे, त्यामुळे टेस्ट करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे हा पावसाळा खऱ्या अर्थाने एन्जॉय करायचा असेल तर तुमचं आरोग्य तर जपाच, मात्र असे वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायलाही विसरू नका. कॅमेरामन कृष्णासह पूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई. आजच्या या वडा स्पेशल एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. बटाटा वडा, साबुदाणा वड्याच्या पलीकडे आणखीन सुद्धा वेगळे वडे आहेत याची मला सुद्धा आज नव्याने जाणीव झाली आणि ते तुम्ही नक्की ट्राय करून बघाल याची मला खात्री आहे. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा ABP माझा.